मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात शहीद जवान निनाद यांच्या बातमीने. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये थोड्याच वेळात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर शहीद निनाद मांडवगणे यांचं पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानानं ओझर विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद निनाद मांडवगणे यांना मानवंदना दिली आहे. तर आज नाशिकच्या अमरधाम नजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावरती शासकीय इतमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान लखनौ इथे असलेले निनाद यांचं कुटुंब नाशिकमध्ये दाखल झालंय. निनाद यांच्या पश्चात त्यांची आई वडील, पत्नी आणि त्यांची 2 वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. तर अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात तितकाच मनामध्ये सार्थ अभिमान या शहीद जवानाप्रती अशा संमिश्र भावनेमध्ये या ठिकाणी या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिकमध्ये मोठी गर्दी नाशिककरांनी केलेली आहे. संपूर्ण देशाला या शहीद जवानाच्या बलिदानासंदर्भात सार्थ अभिमान आहे आणि निनाद यांचं बलिदान व्यर्थ न जाओ अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. भारत माता की जय, 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 वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. पुढे आलेले आहे, जिथे पूर्णपणे पॅक केलेलं आहे त्याच्या पुढे जे आलेले आहेत त्यांनी मागे व्हायचं आहे, जे शूटिंग काढण्यासाठी पुढे. तर थेट जाऊयात निनाद यांच्या गावी नाशिकला. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, निनाद अमर रहेच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत. एकूणच अत्यंत शोकाकुल आणि तितकीच सार्थ अभिमानाची भावना प्रत्येक भारतीयामध्ये निनाद यांच्या या बलिदानाविषयी. इथे आलेली गर्दी ही कोणी फॉलो सगळे उत्स्फूर्त नाशिककर या ठिकाणी जमा झालेले आहेत. एअरफोर्स असतो, पोलीस असतो, त्यामुळे सगळे तर आहेच, पण नाशिककरांचा उत्स्फूर्त या ठिकाणी असलेला या अंत्ययात्रेत किंवा त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले हे चित्र हे खरोखर देशप्रेमाने किंवा देशासाठी बलिदान दिलेल्या या शहीद निनादला अखेरचं अंत्यदर्शन घेऊन अंतिम त्याला सलामी देण्यासाठी उपस्थित झालेला हा जनसागर हेच खरं बोलकं चित्र आहे आपल्या देशाचं. वतन से मोहब्बत इस कदर निभा गए, मोहब्बत के दिन वतन पर चांद लुटा गए, असे मजकूर असलेले अनेक पोस्टर्स आजूबाजूला सगळ्याच ठिकाणी आहेत. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार निनादचे होणार आहेत. साधारणतः तासभर अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी त्याचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे. सरकारच्या वतीनं पालकमंत्री गिरीश महाजन असो की जिल्हा प्रशासनाचे सगळे वरिष्ठ अधिकारी, एअरफोर्स कमांडंट, युनिट, स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, महापौर आणि न बोलवता आलेला उत्स्फूर्त जनसागर साश्रू नयनांनी निनादला निरोप देण्यासाठी सगळे एकत्र झाले. बँक कॉलनी परिसर आहे हा नाशिकचा. अखेरची सलामी दिली जाते.
एअरफोर्स युनिटने दिलेली अखेरची सलामी आणि ती सलामी सुरू असताना असलेली निशब्द शांतता आणि यानंतर होणाऱ्या उत्स्फूर्त घोषणा, शहीद निनाद अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, अशा अनेक घोषणा सगळीकडून सुरू होत आहेत. अखेरचं अंत्यदर्शन या ठिकाणी होत आहे. जवळपास तासभर याच भागामध्ये त्याच्या घराजवळ असलेल्या या मोकळ्या मैदानात पालिकेच्या वतीनं या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप आणि उपस्थित झालेला जनसागर. 1986चा निनादचा जन्म सरकारच्या वतीनं पालकमंत्री गिरीश महाजन आदरांजली व्यक्त करतायत, पुष्पचक्र अर्पण करतायत. त्यांच्यासोबत एअरफोर्स कमांडंट, जे आहे ते स्थानिक आमदार सीमा हिरे, उजव्या हाताला पुरुषांसाठी दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. आपण सगळ्यांनी आपल्याला दिलेल्या सूचनांचं पालन करत इथे दर्शन घेण्यासाठी स्थानिक सगळ्यांनी लोकप्रतिनिधी, जनसागर, भारत माता की नाशिक शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भारसी पुष्पांजली अर्पण करतायत. वंदे स्थानिक आमदार देवयानी फरांदे, ज्या काल ओझर विमानतळावरही होत्या, आदरांजली व्यक्त करतात. बाळासाहेब सानप जे आमदार आहेत तेही या ठिकाणी पोहोचले, त्यांनीही पुष्पांजली अर्पण केली आहे. समीर भुजबळ जे माजी खासदार आहेत त्यांनीही शहीद निनादला पुष्पांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन जे या पूर्ण व्यवस्था पहिल्यापासून बघत होते, सगळ्यांची कोऑर्डिनेट करत होते, ओझर विमानतळावर सुद्धा होते, त्यांनीही आपली आदरांजली, आपल्या भावना पुष्पांजलीच्या माध्यमातून व्यक्त केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक करता येईल आणि आपल्या सगळ्यांना संजय दराडे दर्शन घेता येईल. या शहीदाला अखेरचा सलाम सोयीस्कर होईल, त्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचं आहे. महापालिका आयुक्त मधली जी जागा आहे राधाकृष्ण ती गमे, पूर्णपणे जिल्हा मोकळी परिषदेचे ठेवायची मुख्य आहे. कार्यकारी अधिकारी मधली जी जागा आहे नरेश गीते, ती पूर्णपणे मोकळी आहे आणि दर्शन घेतल्यानंतर सांगतील जी जाण्याची सर्वसामान्य व्यवस्था आहे, नागरिकांचा या उत्स्फूर्त जाण्याच्या सहभाग व्यवस्था आणखी त्यांच्या आपल्याला होत करायचा असलेल्या आहे. घोषणा, पोलीस सांगतील एक त्याप्रमाणे देश, जी दर्शन एक घेतल्यानंतर वेश, जी जाण्याच्या व्यवस्थेची जी एक जी मत, व्यवस्था केलेली आहे ती सगळे झालेले एकत्र. काटेकोरपणे पालन करायचं आहे. 1986चा निनादचा जन्म, वय वर्ष अवघं 33. जायचं आहे. आपल्या सगळ्यांना नाशिकच्याच भोसला विनंती मिलिटरी आहे. स्कूलमध्ये निनाद दहावीपर्यंत डाव्या शिकला. साईडला महिलांची व्यवस्था आहे आणि आपल्याला माहिती आहे की उजव्या स्वाती साईडलाही निनादचं पुरुषांची घर ज्या व्यवस्था बँक कॉलनी केलेली आहे. परिसरात आहे त्याला आपण लागूनच कोणीही कृपया भारतीय गोंधळ लष्कराचं घालू नये. आर्मी आर्टिलरी कृपया सेंटर आपल्या आहे. सगळ्यांना विनंती आहे. हवाई दलाचं कोणीही प्रशिक्षण कृपया केंद्र आहे. गोंधळ घालू नये. सगळ्यांना दर्शनाची लहानपणापासूनच व्यवस्था केलेली आहे. आकाशात दिट्या आज घालत आपण इथे फिरणारी एक सैनिक म्हणून हेलिकॉप्टर्स, आलेलो आहेत. भारत विमानं मातेच्या सुपुत्राला हे आपल्याला बघत निरोप आलेला द्यायचा आहे. निनाद तो निरोप तेव्हापासूनच हा त्याला शिस्तीने इच्छा होती दिला पाहिजे. देश सेवेची, आपण सगळ्यांनी शिस्तीचं एअरफोर्समध्ये जाण्याची. पालन करायचं आहे. लहानपणापासून ठरवलेलं स्वप्न जिद्दीनं त्याने पूर्ण केलं. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आपल्या भावना आपल्या सगळ्यांना पुन्हा आदरांजली व्यक्त सूचना आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं पोलीस आहे. दलाचे, सगळ्यांना महाराष्ट्राच्या दर्शनासाठी पोलीस दलाचे अनेक इथे वरिष्ठ येता येणार अधिकारी आहे पुढे. या ठिकाणी आपण आलेले आहेत. सगळ्यांनी शिस्तीचं पालन स्टेट करायचं आहे. भारत इंटेलिजन्सच्या मातेच्या प्रमुख सुपुत्राला आज आपण निरोप देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. राज्याच्या माध्यमातून त्यामुळे या ठिकाणी आज प्रत्येकाने पुष्पांजली आपण शिस्तीमध्ये व्यक्त शिस्तीचं पालन करत इथे विशेष दर्शन घेऊन पोलीस इथून महानिरीक्षक येण्याची व्यवस्था आहे. दोरजे तिथून यायचं आहे आणि अखेरचा तिथून सलाम जाण्याची व्यवस्था आहे. तिथून जायचं आहे. शहीदाला करतात. भोसला मिलिटरीचं एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर निनाद आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी बी मेकॅनिकल होण्यासाठी औरंगाबादला गेला. लष्कराच्या परीक्षा देत निनाद हा थेट पुण्याच्या राष्ट्रीय अकादमी NDA पर्यंत पोहोचला. खरं तर प्रशिक्षण पूर्ण केलं. मंडप व्यवस्था या शहीदाच्या प्रत्येक स्मृतीला वंदन करण्यासाठी सगळ्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तीर्थपुरोहित संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी पोहोचले. निनादचे कुटुंबीय, निनादची पत्नी, तिचे वडील जे लखनौचे आहेत ते सगळेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अवघ्या 1 महिन्यापूर्वीच निनाद या सगळ्या कुटुंबियांसमवेत आपल्या घरी आला होता. अत्यंत आनंदी वातावरण होतं. लहान भाऊ नीरव जर्मनीला होता, तोही आलेला होता.
त्याची मुलगी 2 वर्षांची होते, लवकरच तिचा वाढदिवस होणार, त्या वाढदिवसाला परत येणार अशा भावनाही त्यावेळेस व्यक्त करण्यात आल्या होत्या. लहानपणापासून हॉस्टेलमध्येच अधिकाधिक आयुष्य या निनादचं गेलं. एखाद्या प्रसंगानंच या ठिकाणी सगळे येत असतात, भेटत असतात. मुलीच्या वाढदिवसाला निनाद पोहोचू शकला नाही, पोहोचली ही बातमी. निनाद देशासाठी शहीद झाल्याची. जम्मू काश्मीरमध्ये बडगामला निनादचा मृत्यू झाला, देशासाठी शहीद झाला. हे बलिदान व्यर्थ जाऊ नका अशाच एक हुंकार आणि पुकार इथे असलेल्या उपस्थित गर्दीकडनं होतोय. अफाट जनसागर ज्या घोषणा देतोय त्या उत्स्फूर्त. कोणीही तिथे थांबायचं नाही, दर्शनाच्या जागेवर तिथे कोणीही थांबायचं नाही. कोणी कोणाला घोषणा द्यायला सांगत नाही, कोणी कोणाला यायला सांगितलं नाही. जे आले पुणे रोड मार्गे, तीच आहे ती द्वारका सलकर मार्गे नाशिक अमरधामकडे आपण सर्व मार्गस्थ होणार आहोत. जो मार्ग आहे एनडीएचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हैदराबादच्या विशेष अकादमीमध्ये द्वारका सरकार मार्गे नाशिक अमरधामकडे आपण जाण्याची संधी होणार आहे. तिथलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुवाहाटी असा महिलांकडे प्रचंड गर्दी झाली पोस्टिंग आहे. पूर्ण आपण केल्यानंतर आहे अवघ्या तिथे काही शांततेत उभं राहून महिन्यापूर्वीच व्यवस्थित निनाद दर्शन घ्यायचं आहे. श्रीनगर सगळ्यांना दर्शनाची व्यवस्था लष्करी करण्यात हवाई आलेली आहे. तळावर सेवेत रुजू भारत झाला. माता की भारत माता की एक जिद्द, एक स्वप्न कसं असू शकतं. वंदे वंदे सलाम आहे त्या शहीदाला, सलाम आहे त्या शहीदाच्या कुटुंबियांना. त्याचे वडील बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी अनिल मांडोगणे यांनी काल ज्यावेळेस आपल्या प्रतिक्रिया भावना व्यक्त केल्या, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. लहानपणापासून त्याला जे करायचं होतं तेच त्याने केलं. त्याची आई वीरमाता सुषमा मांडोगणे यांनीही बोलताना सांगितलं की माझा एक मुलगा देशासाठी त्यानं प्राण त्याग केले, याचा मला गौरव आहे, अभिमान आहे माझ्या मुलाचा. खडतर प्रशिक्षण केंद्र पूर्ण करतानाच ज्यावेळेस शहीद निनादची त्याच्या पत्नीशी ओळख झाली आणि याच ओळखीचं, याच प्रेमाचं पुढे आयुष्याचे जोडीदार म्हणून त्यांचं लग्न झालं. एकमेकांच्या सोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका घेतल्या. त्या पत्नीची प्रतिक्रिया अत्यंत सोशल मीडिया असो का फेसबुक याच्यावर वॉर करू नका. ज्या कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या एवढं देशप्रेम उफाळून आलं तर सीमेवर लष्करी जवानाच्या कुटुंबाच्या या भावना बोलतो. आम्हाला शांतता हवी आहे. युद्ध हे सोपं नसतं, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. अशी भावना व्यक्त करणारी पत्नी पुन्हा एकदा हवाई दलामध्ये जाण्याची आज आशा करते. होय, मी सुद्धा देशसेवेसाठी हवाई दलाचे कमांडर, लष्करी अधिकारी, सर्व धर्मीय धर्मगुरू यांचीही निनादला अखेरची सलामी देण्यासाठी झालेली उपस्थिती. शहर खतीब हिसाबुद्दीन ओवैसी असो, या ठिकाणी आलेले सगळे शहीदाला अखेरची मानवंदना देतात. साधारणतः तासभर याच ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ही सगळी गर्दी असते. यानंतर नाशिकच्या पंचवटी अमरधाममध्ये अंत्ययात्रा, निनादचा अंतिम प्रवास. शासकीय इतमामात निनादवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याचे कुटुंबीय, त्याचे वडील, आई, पत्नी, भाऊ, नातेवाईक, आपण बघतोय त्याच्या आई आणि वडील हे आता निनादच्या अंतिम भेटीशी जरी आले. आपला वीरपुत्र, वीरमाता, त्याचे सगळे कुटुंबीय ज्या पद्धतीनं आम्ही बघतोय की ही बातमी आली तेव्हापासून ज्या पद्धतीनं सगळे ते सामोरे जात आहेत. कुटुंबियांना येण्यासाठी कृपया आपण जागा
करून द्यायचे देशप्रेम आहे. हे फक्त त्या शहीदाला नसतं, त्या सैनिकाला नसतं, तर त्याच्या कुटुंबियाला करून सुद्धा द्यायचे असतं. आहे. मागे गर्दी झाली असेल तर महिलांनी महिलांच्या बाजूला आणि पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला जायचं आहे. कृपया आपण सगळ्यांनी आलेल्या सूचनांचं आज इथे पालन करायचं आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देताना शहीद झालेल्या शहीद निनाद मांडवणे यांना आपण आज त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे सर्व जमलेलो आहोत. आपण सगळे आज भारत मातेचे सुपुत्र आलेल्या सूचनांचं पालन करणार आहोत, शिस्तीचं पालन करणार आहोत. तर देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर सुपुत्राला, या वीर जवानाला या ठिकाणी अखेरचा निरोप दिला जातोय. लगेचच परत येतोय एक छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.